Hello, good morning all students. Standard 6, subject General Science. Chapter number 8, our skeletal system and the skin. In a previous lecture, we studied types of bones, flat bones, small bones, irregular bones, and long bones. The human skeletal system, the skeleton is made of the bones, skull, rib cage, vertebral, and appendages. In today's lecture, we will proceed forward. So let's get started. The axial skeleton. The axial skeleton in the mother tongue of the Akshiya Sangada. Akshiya Sangada. The skull, rib cage, the spine, backbone or vertebral column. Look the diagram. The skull, सेरेनियम, त्यालाच आपण कवटी किंवा सेरेनियम मीन्स कवटी की स्कल की ही जी बोन्स आहे ते सर्व बोन्स आपल्या डोक्याच्या संदर्भामध्ये अप्पर जॉ लोअर जॉच्या संदर्भामध्ये आहेत हे आपल्या लक्षामध्ये येईल. The skull is formed by the bones of the head and face. के डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनते. फेस म्हणजे चेहरा. The skull is formed by the bones of the head and face. म्हणजे skull is formed किंवा preparation of the skull, the bones of the head and face. But the bones of the skull are flat and strong. The bones of the skull आणि कवटीची जी हाडं आहेत, जी डोक्याचा जो वरचा भाग आहे ती जी हाडं आहेत हे फ्लॅट चपटी असतात आणि अतिशय स्ट्रॉंग असतात म्हणजे कठीण असतात. The bones of the skull are flat and strong. There are altogether 22 bones in the skull. आणि यातील हाडे आकाराने सपाट व मजबूत असतात. तर डोक्यामध्ये ऑल टुगेदर म्हणजे देअर ऑल टुगेदर हेड अँड द फेसमध्ये 22 बोन्स इन द स्कल. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरची हाडं आणि डोक्यामधली हाडं असे एकूण मिळून 22 बोन्स असतात. म्हणजे हा जो दाखवलेला जो स्कल आहे त्या स्कलमध्ये हा जो ब्रेन वगैरे प्रोटेक्शन वगैरे यासाठी करण्यासाठी जी असणारी जी बोन्स आहेत ती 8 बोन्स आहेत. आणि फेस म्हणजे हा जो आपला चेहरा आहे ना चेहऱ्याच्या संदर्भामध्ये 14 बोन्स आहेत. आणि अशी टोटल मिळून की स्कलमध्ये 22 बोन्स आहेत. द 8 इन द हेड आणि यामधली जी 8 बोन्स आहेत हे हेड म्हणजे डोक्यामध्ये अँड 14 इन द फेस आणि 14 बोन्स जे आहेत ते आपल्या फेस म्हणजे चेहऱ्यामध्ये आहेत. एक्सेप्ट फॉर द लोअर जॉ. तर एक्सेप्ट फॉर द लोअर जॉ म्हणजेच कवटीमधील खालच्या जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही. म्हणजे कवटीमधील असणारा जो जबडा आहे की जबडा सोडून जी इतर बोन्स आहेत त्या इतर बोनची हालचाल होत नाही. इज नॉट मुव्हेबल किंवा त्यालाच आपण इनमुव्हेबल बोलतो. द एक्सेप्ट फॉर द लोअर जॉ नेम ऑफ द बोन्स ऑफ द स्कल कॅन मूव्ह की कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही. बघा बोलताना वगैरे जो आहे तो आपला जो खालचा जबडा आहे जो लोअर जॉ म्हणजे खालचा जबडा आणि अप्पर जॉ म्हणजे वरचा जबडा. फक्त खालचा जबडाच आहे तो काय होतो हलत असतो. हे तुमच्या लक्षामध्ये येईल. द एक्सेप्ट फॉर द लोअर जॉ नन ऑफ द बोन्स ऑफ द स्कल कॅन मूव्ह. The which organs of our body does the skull protect. म्हणजे which organs
ऑफ अवर बॉडी डज द स्कल प्रोटेक्ट, की कवटी आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवाचे संरक्षण करते. तर या ठिकाणी क्वेश्चन विचारलं आपल्याला, आज कडे क्वेश्चन, विच ऑर्गन्स ऑफ अवर बॉडी डज द स्कल प्रोटेक्ट. द स्कल प्रोटेक्ट ऑफ द ब्रेन. द स्कल प्रोटेक्ट ऑफ द ब्रेन, की ब्रेनचं पूर्ण संरक्षण ही स्कलमुळं होत असतं. तर ब्रेनमध्ये सुद्धा मग आणखीन टाईप्स ऑफ द ब्रेन्स आहेत, की प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क रज्जू असं आहेत, की त्याला टोटल आपण नर्वस सिस्टीम म्हणतात इंग्लिशमध्ये, की त्याला नर्वस सिस्टीम म्हणजे मेंदूच्या संदर्भामध्ये, की ज्यावेळेला मोठमोठ्या शल्यक्रिया मेंदूच्या संदर्भामध्ये केल्या जातात किंवा ब्रेन ट्यूमर वगैरे असतो, की त्यावेळेला ह्या ज्या क्रिया आहेत किंवा हे जे ऑपरेशन आहेत इज अ व्हेरी कंजेस्टेड ऑपरेशन्स. कारण आपल्या ब्रेनमधून पर मिनिट्स द 1 लिटर और 750 ml ब्लड इज अ सर्क्युलेशन. कारण आपला जो मानवी मेंदू आहे त्या मानवी मेंदूमधून की साधारणपणे एका मिनटामध्ये की 750 ml ते 1 लिटर म्हणजे 1000 ml एवढं जे रक्त आहे ते रक्त काय होत असतं, प्रवाहित होत असतं. त्यामधल्या सेल्स आहेत ते अतिशय नाजूक असतात. तर विच ऑर्गन्स अवर अ बॉडी डज द स्कल इज अ प्रोटेक्ट, त्याचं आन्सर आहे ब्रेन. तर रिब केज छातीचा पिंजरा. तर लुक द डायग्रॅम रिब केज या ठिकाणी दाखवलेलं आहे. स्टर्नम म्हणजेच या ठिकाणी जे बोन आहे की फ्लॅट बोनमध्येच हे येत असतं, स्टर्नममधलं बोन्स हे, तर त्याच्याभोवती हे जे छातीची बोन्स आहेत हे तुमच्या लक्षामध्ये येईल. तर रिब केज फेल द लेफ्ट अँड द राईट साईड्स. तर फेल द लेफ्ट अँड राईट साईड्स ऑफ अवर चेस्ट विथ अवर हँड और फिंगर. आपण आपल्या छातीवर जर आपण आपला हात ठेवला किंवा आपली जी फिंगर्स ठेवली तर हाऊ मेनी बोन्स कॅन यू फेल ऑल टुगेदर ऑन द 2 साईड्स. की याचाच अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या छातीच्या डाव्या व उजव्या बाजूवरून हात किंवा बोट फिरवा आणि दोन्ही मिळून किती हाडं आहेत, म्हणजे या ठिकाणी राईट साईड आणि लेफ्ट साईड या ठिकाणी जी रिब केज आहेत त्यांच्या किती पेयर्स आहेत किंवा किती बोन्स आहेत, की हाऊ मेनी बोन्स कॅन यू फेल ऑल टुगेदर ऑन द 2 साईड्स. तर या ठिकाणी तुम्ही जर काउंट केले तर टोटल ही जे आहे ती 12 आहेत. या साईडची 12 आहेत आणि हे जे मध्ये दाखवलेलं बोन आहे हे मध्ये दाखवलं त्याला सर्व बोन्स काय झालेले आहेत, कनेक्ट झाले, त्याला स्टर्नम बोलायचं. इतकंच आहे, तो फ्लॅट बोन दाखवलेला आहे. तर चेक इन द सेंटर हाऊ मेनी बोन्स डू यू फेल. की छातीमध्ये पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा असे म्हणतात. की छातीमध्ये पिंजऱ्यासारखी रचना असणारा जो भाग आहे त्या भागालाच आपण छातीचा पिंजरा बोलतो, म्हणजेच रिब केज बोलतात. की चेक इन द सेंटर हाऊ मेनी बोन्स डू यू फेल. की यामध्ये बोन्स किती असतात या ठिकाणी. द केज लाईक अ स्ट्रक्चर इन द चेस्ट इज अ चाइल्ड द रिब केज. द केज लाईक अ स्ट्रक्चर इन द चेस्ट इज कॉल्ड द रिब केज. In the chest there is a one vertical. There is a one vertical is a flat bones is called the sternum. म्हणजे या ठिकाणी हे जे मध्यभागी दाखवलेले जे बोन आहे त्याला स्टेरम बोलायचं. स्टेरम म्हणजेच इन द चेस्ट देअर इज अ वन vertical flat bone called the sternum. The 12 pairs of the flat bones called ribs are joined to each sides. म्हणजे एका साईडला 12 बोन्स असतात, तर ही जे स्टेरम आहे ते स्टेरमला ते सर्व बोन्स काय झालेले आहेत, जॉईंट झालेले आहेत. आणि स्टेरमचा जो पार्ट आहे किंवा बोनचा जो भाग आहे तो ह्या रिब केजच्या संदर्भामध्ये येत असतो. कारण ही जी बोन्स आहेत लेफ्ट किंवा राईट साईडची रिब केजमधली ह्या स्टेरमला काय झालेलं असतात, जॉईंट झालेले असतात. तर इन द चेस्ट देअर इज अ वन vertical flat bone called the sternum. The 12 pairs of flat bones called rib are joined to it sideways and these 25 bones form the rib cage. It is joined to the spine at the back. म्हणजेच 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो आणि तो मागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो. आणि मागून जो पाठीचा कणा आहे व्हर्टिबल कॉलमन आहे त्या व्हर्टिबल कॉलमनला काय झालेला असतो, तो जॉईंट झालेला असतो. म्हणजे या ठिकाणी हा दाखवलेला आहे हा भाग आहे त्याला आपण स्टेरम बोलतोय. आणि हे स्टेरम हाड ॲड करून टोटल पेयर्स किती असतात, 12. म्हणजे 12 किती झालं, 24. 20 प्लस 1 हा स्टेरम म्हणजे 25 बोन. म्हणजे जो छातीचा पिंजरा आहे तो छातीचा पिंजरा 25 बोन्सपासून काय झालेला आहे, तयार झालेला आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे द स्पाईन किंवा बॅकबोन और व्हर्टिब्रल कॉलमन
म्हणजेच याचा अर्थ असा आहे की पाठीचा कणा. तर या ठिकाणी दाखवला व्हर्टिब्रेट. तर हा व्हर्टिब्रेट दाखवलेला आहे. तर या ठिकाणी आपलं जे हेड आहे त्या हेडला लागून त्याला आपण मज्जारज्जू बोलतो. हा जो लहान मेंदूचा जो खल्ला भाग आहे तो. आणि तेथून हा जो बॅकबोन्स आहे ते बॅकबोन्स काय झालेले असतात, तयार झालेले असतात, ते अनसपर्यंत असतात. की ब्लॅकबोन ऑफ व्हर्टिबल कॉलम, बॅकबोन ऑफ व्हर्टिबल कॉलम. मग याची जी अरेंजमेंट आहे किंवा याची जी रचना आहे ती रचना कशा पद्धतीची असते. द स्पाइन इज फॉर्म्ड बाय अ पॅडलॉक शेप्ड बोन्स प्लेस्ड ट्रेट ऑन अबो द अदर. अबो द अदर म्हणजेच याचा अर्थ की कुलपासारख्या आकाराचे हाडे एकमेकाशी उभ्या सरळ जोडून पाठीचा कणा काय होतो, तयार होतो. म्हणजेच द स्पाइन इज फॉर्म्ड बाय द पॅडलॉक शेप्ड बोन्स प्लेस्ड ट्रेट अँड अबो द अदर देअर आर ऑल टुगेदर 33 बोन्स. आणि हा जो व्हर्टिबल कॉलमन आहे, द ऑल टुगेदर बोन्स ऑफ द 33 बोन्स, म्हणजे हा जो पाठीचा कणा आहे तो 33 हाडापासून काय झालेला आहे, तयार झालेला आहे. हे आपल्या लक्षामध्ये येईल की देअर आर ऑल टुगेदर 33 बोन्स इन द स्पाइन इज कॉल्ड व्हर्टिब्रेटा. इज कॉल्ड व्हर्टिब्रेटा. आणि त्यालाच आपण पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 हाडे असतात आणि त्यातील प्रत्येकाला मणका म्हणतो. प्रत्येक जे हाड आहे त्या प्रत्येक हाडाला काय म्हटलं जातं, मणका म्हणतो आपण, पाठीचा मणका. की देअर आर ऑल टुगेदर 33 बोन्स इन द स्पाइन इज कॉल्ड व्हर्टिब्रेरा म्हणजे पाठीचा कणा. दीज बोन्स आर अरेंज्ड आणि दीज बोन्स आर अरेंज्ड वन अबो द अदर फ्लेक्झिबल, वन द अदर फ्लेक्झिबल. द स्पाइन प्रोटेक्ट द स्पिनल कार्ड. द स्पाइन प्रोटेक्ट द स्पिनल कार्ड. की ही सर्व हाडं लवचिक असून एकावर एक असे रचलेले असतात. एकावर एक अशा पद्धतीने काय झाले रचलेले असतात. द स्पाइन प्रोटेक्ट द स्पिनल कार्ड दॅट ओरिजिनेट्स फॉर्म द ब्रेन. ओरिजिनेट्स फॉर्म द ब्रेन म्हणजे पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या ज्या चेतारज्जू आहेत त्या चेतारज्जूचे काय करतात, संरक्षण करतात. द स्पाइन प्रोटेक्ट द स्पिनल कार्ड. स्पिनल कार्ड म्हणजे चेतारज्जू आणि चेतारज्जूचं प्रोटेक्शन करण्यासाठी हा व्हर्टिबल कॉलमन काय करत असतो, हेल्प करत असतो. किंवा त्यातूनच म्हणजे मेंदूपासून आलेल्या ज्या चेतारज्जू आहेत त्या चेतारज्जू काय होतात, संपूर्ण शरीरभर पसरण्यासाठी हा जो व्हर्टिबल कॉलमन आहे त्या व्हर्टिबल कॉलममधून ते पास होतात. द स्पाइन कार्ड द स्पाइन प्रोटेक्ट द स्पिनल कार्ड दॅट ओरिजिनेट फॉर्म द ब्रेन. आता व्हॉट वूड हॅव हॅपन्ड इफ वी डिडंट हॅव अ बॅकबोन. की आपल्याला पाठीचा कणा नसता तर काय झालं असतं. बघा, आपल्याला जर पाठीचा कणा नसता तर आपल्याला ताट उभं राहता आलं नसतं. म्हणजे नॉट स्टँड अप टू द पर्सन. नॉट स्टँड अप टू द पर्सन म्हणजे व्हॉट वूड हॅव हॅपन्ड इफ वी डिडंट हॅव द बॅकबोन. बॅकबोन आणि बॅकबोन नसतं तर आपल्याला उभं राहता आलं नसतं किंवा आपल्या शरीराला इज अ नॉट अ सेफ और सपोर्ट मिळाला नसता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतचा भाग अभ्यासणार आहोत. थँक्यू.